IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 मध्ये आज आपण MST CET 2025 चे पर्सेंटाईल आणि रँक म्हणजेच स्टेट मेरिट नंबर याबद्दल माहिती घेणार आहोत. यावरून आपल्याला यावर्षी कट ऑफ वाढतील का कमी होतील हे कळणार आहे. तसेच आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्याच्या जवळपास किती विद्यार्थी आहेत हे देखील यामध्ये समजणार आहे. तर हा आपला कॅप राऊंडचा शेड्यूल किंवा टाइम टेबल आहे. कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट 11 ऑगस्टला होणार आहे. यामध्ये बऱ्याचशा मुलांना मायनॉरिटी कॉलेजच्या सीट मिळणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कोर ब्रँचेसचे प्रेफरन्स टाकलेले आहेत त्यांना देखील सीट मिळणार आहेत. यासोबतच सेंट्रल लेवलला म्हणजेच IIT, NIT आणि IIIT चा CSAB काउन्सिलिंग राऊंड चालू आहे. यामध्ये देखील कॅप राऊंड 2 चा रिझल्ट 14 ऑगस्टला येणार आहे. त्यामुळे CS, IT ह्या कम्प्युटरच्या ब्रँचमध्ये किंवा टॉप कॉलेजमध्ये कट ऑफ राऊंड 1 सारखाच असेल आणि कॅप राऊंड 3 मध्ये हा कट ऑफ थोडा कमी होण्याचे चान्सेस आहेत. इन्स्टिट्यूट लेवल साठीचे फॉर्म चालू झालेले आहेत 25 जुलैपासून आणि ते 1 सप्टेंबर पर्यंत चालू असतील. आपल्याला CETच्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल तसेच स्पॉट राऊंडसाठी फॉर्म भरता येईल किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन देखील आपल्याला त्यांचे इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट राऊंडचे फॉर्म भरता येऊ शकतात. पुढचा व्हिडिओ आपण इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट राऊंडवरती बनवणार आहोत. आपल्याला त्यामध्ये काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. ओव्हरऑल जर बघितलं तर मागच्या वर्षी 1,80,000 विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी CETच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि या वर्षी 2,04,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे जवळपास 24,000 विद्यार्थी या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यामुळे या वर्षीचा कट ऑफ मागच्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा थोडा जास्तच राहणार आहे. बऱ्याचशा मुलांना वाटत होतं की मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे त्यानुसार मला हे कॉलेज मिळायला पाहिजे होतं किंवा ही ब्रांच मिळायला पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही. ती ब्रांच किंवा ते कॉलेज मिळालेलं नाही आणि मग ते मिळवण्यासाठी आपण बेटरमेंट करत पुढे कॅप राऊंड 3-4 पर्यंत जाणार आहोत. तर आता आपण प्रत्येक पर्सेंटाईल मध्ये 2024 साली किती विद्यार्थी होते आणि 2025 मध्ये किती विद्यार्थी आहेत हे बघणार आहोत. यावरून आपल्याला लक्षात येईल की कॉम्पिटिशन किती आहे. तर 100 पर्सेंटाईल असणारे 2024 साली 12 विद्यार्थी होते, तर 2025 म्हणजे ह्या वर्षी 8 विद्यार्थी आहेत. 99च्या अबोव आणि 100च्या कमी असे पर्सेंटाईल असणारे मागच्या वर्षी 2,827 विद्यार्थी होते, तर या वर्षी 3,313 विद्यार्थी आहेत. म्हणजे यामध्ये 400 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीनं 98च्या अबोव आणि 99 पेक्षा कमी असे पर्सेंटाईल असणारे मागच्या वर्षी 3,082 विद्यार्थी होते, तर या वर्षी 3,600 विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळपास 500 विद्यार्थी ह्यामध्ये वाढलेले आहेत. तसेच 97 पर्सेंटाईल मध्ये 400 विद्यार्थी वाढलेले आहेत. 96 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 400 विद्यार्थी वाढलेले आहेत. 95 पर्सेंटाईल मध्ये देखील 400 विद्यार्थी वाढलेले आहेत. 94 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 500 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 93 पर्सेंटाईल आणि 94 पर्सेंटाईल यामध्ये जवळपास 200 ते 300 विद्यार्थी वाढलेले आहेत. 92 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये 600 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे आणि 91 आणि 92 पेक्षा कमी अशा पर्सेंटाईल मध्ये 500 विद्यार्थी वाढलेले आहेत. तर आपण हे जर ग्राफिकली बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला कळून येईल की मागच्या वर्षी 2024च्या कंपॅरिझन मध्ये 2025 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट हे 400 ते 500 वाढलेले आहेत. त्यामुळे 91 ते 100 पर्सेंटाईल यामध्ये जे कॉलेजचे कट ऑफ आहेत यामध्ये कट ऑफ कमी होणार नाही, तर ह्यामध्ये कट ऑफ जो आहे तो वाढणारच आहे. पुढचे पर्सेंटाईल बघूया. तर आपलं जे काही पर्सेंटाईल आहे त्या पर्सेंटाईलच्या जवळपास किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येणार आहे. तर 90 पर्सेंटाईल आणि 91 पर्सेंटाईल पेक्षा कमी असे मागच्या वर्षी 2,900 विद्यार्थी होते, तर ह्या वर्षी 3,275 म्हणजे जवळपास 300 विद्यार्थी ह्या ठिकाणी वाढलेले आहेत. 89 पर्सेंटाईलच्या जवळ 300 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 88 पर्सेंटाईल मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी जवळपास सारखेच नंबर ऑफ स्टुडंट आहेत. 87 पर्सेंटाईल मध्ये 1,000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे, तर 86 पर्सेंटाईल मध्ये 300 विद्यार्थी
विद्यार्थी कमी झालेले आहेत. 85 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 900 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. आपलं पर्सेंटाईल 85 असेल तर 85 पर्सेंटाईल असणारे जवळपास 3600 विद्यार्थी आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. 84 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 400 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 83 मध्ये देखील 400 विद्यार्थी वाढलेले आहेत. 82 मध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे आणि 81 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर यामध्ये आपण ग्राफिकली जर बघितलं 2024 आणि 2025 चा कंपॅरिझन आहे, ज्यांचं पर्सेंटाईल 81 ते 90 पर्सेंटाईल आहे. तर या वर्षी नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 300 ते 400 विद्यार्थी ह्या पर्सेंटाईल मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे कट ऑफ हा इथला वाढणारच आहे. पुढचं पर्सेंटाईल बघूया. 80 पर्सेंटाईल मध्ये हे कमी झालेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. 250 विद्यार्थी कमी झालेले आहेत. परंतु 79 च्या पर्सेंटाईल मध्ये 800 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 78 पर्सेंटाईल मध्ये 1300 विद्यार्थी वाढलेले आहेत. 77 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 2000 विद्यार्थी आहेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 250 विद्यार्थी कमी आहेत या ठिकाणी. 76 पर्सेंटाईल मध्ये 600 विद्यार्थी कमी झालेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. तर 75 पर्सेंटाईल आणि 76 पर्सेंटाईल यामध्ये जवळपास 1500 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर इथं 75 पर्सेंटाईलच्या आसपास जे कॉलेजचे कट ऑफ आहेत त्या ठिकाणी कॉम्पिटिशन टफ होणार आहे. 74 पर्सेंटाईल ह्याच्यामध्ये 500 विद्यार्थी कमी झालेले आहेत. 73 मध्ये 600 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 72 मध्ये 200 विद्यार्थी कमी झालेले आहेत. तर 71 मध्ये जवळपास 1000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर जिथे नंबर ऑफ स्टुडंट वाढलेले आहेत त्या रेंज मधला कट ऑफ हा थोडा मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये वाढणारच आहे. आपण जर ग्राफिकली ह्याचं बघूया तर 2024 आणि 2025 चा जर कट ऑफ आपण जर बघितला तर 2025 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट हे प्रत्येक पर्सेंटाईल मध्ये आपल्याला जास्तच बघायला मिळतील. तर 71 ते 80 पर्सेंटाईल ह्यामध्ये जे कॉलेजचे कट ऑफ आहेत ते देखील वाढणार आहेत. तिथं कट ऑफ कमी होणार नाहीत. पुढचे पर्सेंटाईल बघूया. 70 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 100 विद्यार्थी कमी झालेले आहेत. 69 वरती 100 वाढलेले आहेत. तर 68 मध्ये 1000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. 67 मध्ये जवळपास 800 विद्यार्थी कमी झालेले आहेत. 66 मध्ये 1000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर 65 मध्ये जवळपास 800 विद्यार्थी कमी झालेले आहेत. तर 64 मध्ये परत 1000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 63 मध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 62 मध्ये 100 विद्यार्थी कमी झालेले आहेत. तर 61 मध्ये 600 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट कमी झालेले आहेत. तर ह्याचा ग्राफिकली जर आपण बघितला तर 2024 आणि 2025 चा जो ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते सारखेच आहेत. 61 ते 70 पर्सेंटाईल मध्ये जे काही विद्यार्थी 2024 मध्ये आहेत जवळपास तेवढेच विद्यार्थी 2025 मध्ये देखील आहेत. त्यामुळं इथं कट ऑफ कमी होणार नाही, परंतु मागच्या वर्षी जे कट ऑफ होते तसेच राहणार आहेत. म्हणजे 61 ते 70 असे ज्या कॉलेजचे कट ऑफ होते हे ह्या वर्षी देखील 61 ते 70 ह्या रेंजमध्येच असतील. नंतर पुढचे पर्सेंटाईल बघूया. 60 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 1000 विद्यार्थी कमी झालेले आहेत. 59 मध्ये 300 विद्यार्थी वाढलेले आहेत. तर 58 मध्ये 1000 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 57 मध्ये 400 विद्यार्थी कमी झालेले आहेत. 56 मध्ये 300 विद्यार्थी वाढलेले आहेत. नंतर 55 मध्ये जवळपास 500 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. नंतर 200 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर 53 ह्या पर्सेंटाईल मधच्या नंबर ऑफ स्टुडंट मध्ये 700 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 52 मध्ये जवळपास 400 ते 500 विद्यार्थी कमी झालेले आहेत. आणि 51 मध्ये देखील आणि 51 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट जवळपास सारखेच आहेत. आणि 50 पर्सेंटाईल मध्ये जवळपास 400 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तर याचा ग्राफिकली जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल 2024 आणि 2025 मध्ये 50 ते 60 पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. त्यामुळं ज्या कॉलेजेसचे कट ऑफ 50 ते 60 पर्सेंटाईल होते मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी देखील ते 50 ते 60 पर्सेंटाईल ह्याच रेंजमध्ये येतील. ज्या कॉलेजेसचे कट ऑफ 90 पर्सेंटाईलच्या वरती आहेत त्या ठिकाणी ह्या वर्षी त्या कॉलेजचे कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा
आणखी वाढणार आहेत. मिनिमम 5 पर्सेंटाईल ते मॅक्झिमम 10 पर्सेंटाईल पर्यंत कट ऑफ जे आहे ते हाय जाणार आहेत. जे विद्यार्थी सेंट्रल ऍडमिशन मध्ये IIT, NIT किंवा IIIT मध्ये ट्राय करत आहेत, असे विद्यार्थ्यांचे पण राऊंड चालू आहेत आणि ते विद्यार्थी तिकडे ज्यावेळेस जातील तर त्यावेळेस म्हणजे जवळपास कॅप 3 मध्ये इथं आपल्याकडे टॉप कॉलेजेसमध्ये व्हॅकन्सी तयार व्हायला चालू होईल. तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये ह्या वर्षी कट ऑफ हे तेवढेच असतील. काही पर्सेंटाईलसाठी तर काही पर्सेंटाईलसाठी कट ऑफ हे वाढणार आहेत. तर ज्यांना अजूनही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांनी कोर ब्रँचचा विचार करायचा आहे. कोर ब्रँच मध्ये आपल्याला एखादी सीट मिळवून घ्यायची आहे आणि मग बेटरमेंट करत पुढची चांगली ब्रँच किंवा कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.